इथे सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाची प्रत्येक गोष्ट वेगळीच कहाणी सांगते। हे डोळ्यांना दिसताना सौंदर्य पाहण्यासाठी खरंच नशीब लागतं मित्रांनो। तुम्ही कधी अनुभवलो का? आम्ही आज आलो आहोत जुन्नरच्या नाणेघाट रिव्हर्स वॉटरफॉल मध्ये। पाहूया इथं स्थानिक नागरिक काय म्हणतात, काय त्यांचं जाणून घ्या। नमस्कार सर, माझं नाव सुरेश डाके, राहणार घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझा मोबाईल नंबर आहे 9359764775। मी इथला स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणेघाटाबद्दलची, गोना घाटाबद्दलची, रिव्हर्स वॉटरफॉलची, जीवधनगडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती आहे आपण ऐकायची आहे। प्रथमतः आपण खूप दुरून आलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या जन्मभूमीमध्ये आलाय। जीवधनगडाच्या पायथ्याला नाणेघाटाच्या माथ्यावरला प्रथमतः तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि नाणेघाटाची माहिती सांगतो। आता नाणेघाट म्हणजे काय? इथं भारतातले नाही, महाराष्ट्रातले नाही, जगातले लोक इथे यायला लागले। पण इथं आल्यावर आपल्याला काय बघायला भेटतंय? इथं काय डेव्हलप झालेलं आहे का? इथं गंगा वाहते का? इथं मंदिर आहे का? इथं काही नाही। पण काही नाही असं म्हणू नका, इथं आहे ते कुठंच नाही। नाणेघाटामध्ये आहे ते कुठंच नाही। काय बघायला भेटतं आपल्याला नाणेघाटात आल्यावर? एक भारतात, महाराष्ट्रात, जगात न दिसणारा प्राचीन व्यापारी मार्ग बघायचा असेल तर तो फक्त आपल्या नाणेघाटामध्ये बघायला मिळतो। एक दगडाचा तोल नाका रांजण, जो भारतभर जरी तुम्ही फिरला तरी तुम्हाला तो रांजण बघायला भेटणार नाही। आणि मराठीचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे। इथं ब्राह्मी भाषेची मराठी झालेली आणि नाण्याचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे। नाणं आपल्या भारतात, महाराष्ट्रात पहिलं कुठं नव्हतं। नाण्याचं नाव होतं कारशापन किंवा प्रसपक अशी नाण्यांची नाव होती त्यावेळेला। आज आपण कॉयल म्हणतो, रुपया म्हणतो। याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो नाणेघाटाची। नाणेघाट म्हणजे काय? इथं नाणेघाट पहिला नव्हता, इथं काहीच नव्हतं। या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला जायचं, आवाज बंद कर, पुण्याहून मुंबईला जायचं असा कुठे रस्ता नव्हता। आणि मग त्यावेळी राज्य होतं सातवाहन, गौतमी पुत्र सातकन्या राजा, नागनिका राणी, शिमुख नावाचा सासरा आणि 3 मुलं, वेदश्री, शक्तश्री आणि बाहेर। असं त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण आणि उपराजधानी असायची जुन्नर। आता इकडे बडोद, बंदर, नाला, सपारा, मुंबई, कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नगर, नेवासा मार्ग जर त्यांना पैठणला जायचं असेल तर या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये कुठे रस्ते नसायचे। मग त्यांनी असा एक विचार केला, लोणावळा खंडाळ्यापासून तिकडे 12 मावळे, लोणावळा खंडाळा रस्ता आपला आता झालेला आहे, माळशेज घाट आता झालेला आहे, खोडाळा आता झालेला आहे, जव्हार आता झालेला आहे, कसारा आता झालेला आहे आणि शेवट कांचनबारीचा घाट आहे। हे सगळे घाट आता या 15-20 वर्षामध्ये पडून तयार झालेले आहेत। आणि त्यावेळी बाकी पुण्याहून मुंबईला जाणार रस्ता कुठे नव्हता। त्यावेळी राज्य होतं सातवाहनांचं, गौतमी पुत्र सातकन्या राजा तुम्हाला सांगून गेलो। मग त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी पैठण होती, उपराजधानी जुन्नर होती, बडोद, बंदरहून इकडं। आणि मग त्यांच्या काळामध्ये बौद्ध भिक्षुक लोक असायचे। बौद्ध भिक्षुक लोक काय करायचे? घाट फोडायचे कामं करायचे। आपण म्हणतो ना बौद्ध लेणी, पांडव लेणी, असे ते बौद्ध करायचे, काय लेणी करायचे कामं करायचे, घाट फोडायचे कामं करायचे। आणि असं त्या बौद्ध भिक्षुकापैकी नाना आणि गुंदा याला दंतकथा म्हणली जाते सर, याला थोडी दंतकथा जोडली जाते। का दंतकथा जोडली जाते? का नाणेघाटामध्ये आपल्याला ब्राह्मी लिपीमध्ये नागनिका राणीने केलेला सगळा इतिहास बघायला भेटतो। पण त्याच्यामध्ये लिहिलं नाही घाट कोणी फोडलाय, त्याला थोडी दंतकथा जोडली जाते। मग दंतकथा अशी आहे का त्यांच्या काळामध्ये नाना आणि गुणा नावाचे 2 इंजिनियर ठेकेदार असायचे, म्हणजे त्या बौद्ध भिक्षुकापैकी। आणि मग त्यांना सगळ्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या दाखवल्या का तुम्ही आम्हाला कुठं घाट फोडून देऊ शकता म्हणून। आता तो नाना खूप हुशार होता, तो सगळीकडे फिरला, त्यांनी घाट फोडायला कुठंच पसंती केली नाही। आणि तो नाणेघाटामध्ये येऊन त्याने असा अंगठा केलाय, प्रतिज्ञा केली का मी हा घाट सहज फोडील, त्याला नानाचा अंगठा म्हणतात। बरं, इतर ठिकाणी त्यानं का नाही हे केलं? इथं आल्यावर त्याने का घाट फोडायची पसंती केली? तर तो तिथं आमच्या इथं कारचा दगड म्हटला जातो नाणेघाटामध्ये।